हॅलो फ्रेंड्स. तो विराज जंक्शनच्या सेकंड पार्टमध्ये आम्ही एन्जॉय केला. स्नो पार्क आमचं झाल्यानंतर इथे गेमिंग एरिया पण आहे. त्यानंतर इथे कॅफेटेरिया पण आहे. पण जे तिथे पाळणे वगैरे होते तिथे राघवला अलाउड नव्हतं, त्यामुळे त्याचं असं रद्द चाललेलं. सो त्याला आम्ही हे गो कार्टिंग दाखवलं. गो कार्टिंग पण इथे तुम्ही सर्वजण करू शकता. खूप छान आहे एरिया तिथला. त्यानंतर इथे वेगळा असा गेमिंग आहे, जसं आपण मॉल्सला वगैरे असतात तसे इथे गेमिंग्स आहेत. सो मी राघवला तिथे घेऊन गेले, त्यामुळे त्याचा थोडासा मूड चांगला झाला. इथे त्याला अलाउड होतं. सो मी त्याचं तिकीट काढलं आणि त्याला सॉफ्ट प्लेमध्ये इथे आत सोडून दिलं खेळायला. इतके छान ॲक्टिव्हिटीज होते की तो खूप छान रमला होता. आणि मुलांच्या ॲक्टिव्हिटीज पण अशा ठिकाणी घेऊन गेले की होतात, ग्रोथ होते. त्यामुळे नक्की तुम्ही मुलांना जेवढं जमेल तेवढं घेऊन जात जा बाहेर फिरायला वगैरे, किंवा अशा गेमिंग्समध्ये. ग्राउंड लेवल पण आपण खेळलं पाहिजे, पण कधी कधी सिटीमध्ये थोडासा प्रॉब्लेम येतो, त्यामुळे अशा ठिकाणी घेऊन जायला लागतंच मुलांना. तर हे काही तशीच फक्त येलो करेगा. तो जास्त काही डिस्टर्ब नाही करत. आणि हे असं काही काही त्याचं चाललंय तिथे आता चाललेलं. खूप छान आहे विराज जंक्शन, आणि क्लीन आहे. जसं स्नोफॉल वगैरे होणार आहे तर तिथे मस्त चांगलं ऑप्शन आहे. फॅमिलीसाठी जात असाल, फ्रेंड्स जात असाल, मुलांना, लहान मुलांना, मोठ्या मुलांना, अगदी सर्व वयोगटातल्या मुलांना हे खूप छान विराज जंक्शन असा स्पॉट आहे. त्यानंतर ह्या जाळीतून राघव उतरेल की नाही याची मला शंकाच होती, पण तो अगदी छान पद्धतीने यामध्ये उतरला. अ, अशा ठिकाणी घेऊन गेले की मुलांची आपल्याला पण स्ट्रेंथ समजते, की त्यांना म्हणजे ते कितपत ॲक्टिव्ह आहेत, किंवा ते त्यांचं माइंड काय लेवलपर्यंत जाऊ शकतं, ह्या सुद्धा गोष्टी आपल्याला समजतात. त्यांनाही ते काहीतरी नवीन वाटतं, वेगळं. म्हणून मी पण सुद्धा असा प्रयत्न असते की राघवला अशा ठिकाणी घेऊन जायचं. ऑफकोर्स फर्स्ट ऑफ ऑल त्याची सेफ्टी बघूनच मग आपण तिथे त्या मुलांना सोडायचं असतं. सॉफ्ट प्लेमध्ये काहीच हरकत नाही आहे लहान मुलांना सोडायला. खूप छान आहेत ॲक्टिव्हिटीज. मुलंही खूप छान एन्जॉय करतात, त्यांची ग्रोथ चांगली होते, त्यांना गोष्टी पण समजतात. सो नंतर इथे गेम्स खूप आहेत तिथे, लहान मुलांपासून मोठेपर्यंत खेळू शकतात. तुम्ही पाहू शकता माझे पप्पासुद्धा या राघवसोबत खेळत आहेत. ते फ्रॉग होतं, त्या फ्रॉगला असं म्हणजे मारायचं होतं. असे छोटे 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 गेम्स आहेत, यातूनच मुलांची ग्रोथ होत असते. तर नक्की तुम्ही विराज जंक्शनला व्हिजिट करा, जर तुम्ही नियर बाय तिथे राहत असाल, किंवा तुमचा प्लॅन असेल कुठेतरी जायचा. सो नक्की तुम्ही वन डे पिकनिकसाठी विराज जंक्शन म्हणून नक्कीच निवडू शकता. सो अशाच नवीन नवीन ब्लॉगसाठी, आणि राघवला आम्ही काय काय करू, कुठे कुठे घेऊन जाऊ, नेक्स्ट ट्रॅव्हल आमची काय असेल, आणि तुम्हाला विराज जंक्शन कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.